लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी असा मराठीच्या अभिमानाचा हुंकार जागवणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत औपचारिक उद्घाटन झालं। 1878 पासूनची परंपरा असलेल्या मराठी साहित्य संमेलनात अनेक मोठ्या विभूतींना सहभागी होता आलं। आज या गौरवास्पद परंपरेचा भाग होण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला। जागतिक मातृभाषा दिनाच्या दिवशीच हे संमेलन होणं हा विशेष योग आहे असं ते म्हणाले। तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करते। आणि आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे। साथियों, मैं जब मराठी के बारे में सोचता हूं तो मुझे संत ज्ञानेश्वर का वचन याद आना बहुत स्वाभाविक है। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके। यानी मराठी भाषा अमृत से भी बढ़कर मीठी है। ज्ञानेश्वरांच्या ओवीचा उल्लेख करत अमृताहुनी गोड मराठी शिकण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो असं पंतप्रधान म्हणाले। भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही, तर ती संस्कृतीचं वहन करते। समाज निर्मितीत तिची भूमिका महत्त्वाची असते। महाराष्ट्रानं भक्ती चळवळीतलं संत वाङ्मय शिवकालापासून ते स्वातंत्र्याच्या लढ्यापर्यंत देशाला वैचारिक प्रेरणा दिली असं ते म्हणाले। मराठी भाषेत शौर्य आहे, सौंदर्य आहे आणि संवेदनाही आहे असं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र और राष्ट्र के कितने ही मनुष्यों के विचारों को अभिव्यक्ति देकर हमारा सांस्कृतिक निर्माण किया है। इसलिए समर्थ रामदास जी कहते थे, मराठा तीतू का मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितके जतन करावे, पुढे आणीक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे। जिकडे तिकडे मराठी एक संपूर्ण भाषा है। इसलिए मराठी में शूरता भी है, वीरता भी है। मराठी में सौंदर्य भी है, संवेदना भी है, समानता भी है, समरसता भी है। इसमें आध्यात्म के स्वर भी है और आधुनिकता की लहर भी है। मराठी में भक्ति भी है, शक्ति भी है और युक्ति भी है। शिवराज्याभिषेकाची 350 वर्ष, अहिल्याबाई होळकर जन्मशताब्दीची 300 वर्ष, संविधानाची 75 वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला होत असलेली 100 वर्ष अशा सर्व घटनांचं औचित्य साधून हे संमेलन होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला। मराठी भाषेनं संत साहित्यापासून दलित साहित्यापर्यंत ते विज्ञान कथांपर्यंतचा प्रवास केला आहे। केशवसुतांची कविता सांगत भाषा जिवंत राहिली, कारण ती उत्क्रांत होत गेली असं पंतप्रधान म्हणाले। जुन्यात अडकून न राहता मराठी भाषेनं सर्वांना सामावून घेतलं, हीच आधुनिकतेची परंपरा पुढे नेऊन 100व्या साहित्य संमेलनात युवा लेखकांना व्यासपीठ द्यावं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी अधिक प्रवाही करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली।